RJR Herbal Hospitals. चार पिढ्यांपासून भारतातील 6 राज्यांमध्ये आमचे RJR हर्बल हॉस्पिटल 90हून अधिक शाखांसह आणि 250हून अधिक डॉक्टरांसह सोरियासिस, संधिवात, मधुमेह, वंध्यत्व, PCOD अशा अनेक आजारांवर उत्तम चिकित्सा देत आहेत. आमच्या RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये 60 लाखाहून अधिक रुग्ण बरे झालेले आहेत. त्यांच्यातील काही रुग्णांनी आपले वैद्यकीय उपचारांचे अनुभव सांगितले आहेत, ते ऐकूया. RJR हॉस्पिटलचे विशेष उपचार: सोरायसिस, दमा, सायनस, PCOD, गुडघेदुखी, संधिवात, व्हेरिकोज वेन, डोकेदुखी, गॅस्ट्रिक समस्या, थायरॉइड, मधुमेह, मानदुखी, वंध्यत्व, मूळव्याध, अर्धांगवायू, अल्सर, एक्झिमा, बद्धकोष्ठता, फायब्रॉइड्स, मूतखडे, युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन आणि यासारखे आजार आणि त्रास नाडी परीक्षण करून प्रत्येक रुग्णाचा आजार ओळखला जातो आणि त्याला समूळ नष्ट करण्यासाठी त्यावर उपचारही केले जातात. RJR मध्ये लिहून दिलेली औषधं प्रामाणिकपणे तयार केली जातात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त आहेत. गुडघेदुखीचा त्रास असलेली व्यक्ती उपचारानंतर. मी सौ अंजली भाऊसाहेब आवटी. मला गुडघ्यांचा त्रास होता. मला 6-7 वर्षापूर्वी होमिओपॅथिक म्हणजे असं आयुर्वेदिक वगैरे ते पण चालू होते. घरातले पण औषधं मी आयुर्वेदिक वगैरे घेत होती. विथ माझं योगा पण त्याच्याबरोबर चालू होता. पण योगा एवढंच की पायामुळे मला पायाचं हे करता येत नव्हतं, पण बाकीचं मी करायची. मी अगोदर जे 2-3 डॉक्टर्सकडे गेले होते, त्यांनी मला ऑपरेशनच करायला सांगितलं होतं. म्हणजे गुडघ्यामध्ये गॅप आहे. मग तेव्हा मी खूप घाबरले होते. एक दिवस दुपारी जेवण करताना आम्ही TV लावला होता, तेव्हा ते TVमध्ये ॲड लागली होती. मग ते बघूनच आम्ही नंबर वगैरे लिहून घेतला आणि त्या ह्यानी कॉल केला. मग त्यांनी सांगितलं की डोंबिवलीमध्ये पण तुमचं असं इथे सेंटर आहे म्हणून. RJR हॉस्पिटलमध्ये म्हणजे डोंबिवलीमध्ये शाखा, तिथे मी आल्यापासून थोडंसं मला जाणवते फरक, म्हणजे जाणवला आहे. तसंच मी डॉक्टरांना धन्यवाद करेल आणि माझी पूर्ण ट्रीटमेंट पूर्ण व्यवस्थित व्हावी हे मला आशा मी बाळगेल. गुडघेदुखीचा त्रास असलेली व्यक्ती उपचारापूर्वी. गुडघेदुखीचा त्रास असलेली व्यक्ती उपचारानंतर. माझं नाव आहे श्रीनिवास. मी औरंगाबादहून आलोय. तिथेच एक छोटंसं गाव आहे ज्याचं नाव पिंपळ गाव आहे. 1 वर्षापासून माझ्या गुडघ्यामध्ये खूप प्रॉब्लेम होता. उठायला बसायला तकलीफ व्हायची. खूप हॉस्पिटलमध्ये दाखवलं. सगळे बोलत होते की ऑपरेशन करावं लागेल आणि त्यानंतर मी मग माझ्या एका गुडघ्याचं ऑपरेशन केलं. ऑपरेशन करून सुद्धा काहीच फायदा झाला नाही. माझी बायको मला टॉयलेट आणि बाथरूममध्ये घेऊन जाण्यासाठी मदत करायची. मी स्वतःहून काहीच करू शकत नव्हतो. मला खूप जास्त त्रास व्हायचा. तेव्हा मला RJR हॉस्पिटलची माहिती मिळाली. RJR हॉस्पिटलमध्ये येऊन मी दाखवलं. इथल्या चांगल्या उपचारामुळे मला आता नीट उठका बसता येते. 1 महिन्याच्या चांगल्या उपचारामुळे आता मी नीट फिरू शकतो. आता मला चालताना प्रॉब्लेमच होत नाही. बाथरूमला क्रीमला आता मी स्वतःहून चालत जाऊ शकतो. आता मला आधीपेक्षा खूप बरं वाटते. माझा चांगला उपचार केल्याबद्दल RJR हॉस्पिटल आणि इथल्या डॉक्टरांचे खूप खूप आभार.
गुडघेदुखीचा त्रास असलेली व्यक्ती उपचारानंतर. नमस्कार, ही माझी बहीण आहे भावना सूर्यवंशी. तिला 1.5 वर्षापासून गुडघ्यांचा त्रास होतोय. मग आम्ही नॉर्मली ॲलोपॅथिक डॉक्टरांना दाखवलं 2-1 वेळा. तर ते पेन किलरने थोडं बरं वाटायचं. मग नंतर औषधांचा काही म्हणजे इफेक्ट काहीच नाही. थोडे दिवस औषधं बंद झाले की लगेच परत तोच त्रास. नंतर मग आम्ही आयुर्वेदिक थोडंसं दाखवलं. साधारणतः 2-1 महिने दाखवलं असेल आयुर्वेदिक. त्याचा म्हणजे फक्त वजन थोडं कमी झालं, त्याचा काही विशेष फरक नाही जाणवला. नंतर म्हणजे टीव्हीला ॲड बघितली RJR हॉस्पिटलची. मग मी तिला मागच्या वेळेस घेऊन आली 1 महिन्यापूर्वी. तर तिने औषधं कंटिन्यू केले. त्या औषधांचा तिला साधारणतः 20% फरक पडलेला आहे. म्हणजे तिचे सांधे वगैरे दुखायचे, नंतर गुडघ्यांना सूज वगैरे होती, तर ते पण कमी झालं आहे. असं अपेक्षा करतो की तिला व्यवस्थित गुडघ्यांची ट्रीटमेंट होईल आणि ती व्यवस्थित चालू शकेल. RJR हॉस्पिटलच्या सर्व टीम यांचे मी खूप खूप आभार मानते. गुडघेदुखीचा त्रास असलेली व्यक्ती उपचारापूर्वी. गुडघेदुखीचा त्रास असलेली व्यक्ती उपचारानंतर. नमस्कार, मी कल्याणवरून आलेलो आहे. मला पायावर डाग उठले होते सगळे आणि गुडघ्याला चालायला येत नव्हतं. डॉक्टरला विचारलं, ऑपरेशन करायला सांगितलं होतं मला. मी नाही ऑपरेशन, दवा गोळ्या चालवल्या, 1 महिनाभर खाल्ल्या गोळ्या. डॉक्टरच्या मी काहीच चाललं नाही. डॉक्टरला ऑपरेशन करायला सांगितलं तरी मी नाही. अंगाची खाल बी होत होती माझ्या पुरी कमरेची. रातभर झोप येत नव्हते, डोळ्यातनं पाणी पडत, ते बी सगळं थांबलेलं आहे आता माझ्या. टीव्हीमध्ये मी प्रोग्राम पाहिला, त्याच्यामध्ये RJR यांचा प्रोग्राम दाखवलेला होता. त्याचा नंबर बी दिले होते आम्हाला. त्या नंबराप्रमाणे मी इथं डोंबिवली इथं आलो. त्यांच्याकडं उपचार घेतला मी. त्यांनी दवा गोळ्या दिल्या. RJR इथं इलाज चालू आहे माझा. तिथे गोळ्या दवा घेतल्यापासून ठीक आहे आता सगळं. पायाचे सगळं धन्यवाद तुमचा RJRचा, धन्यवाद. आमच्या RJR हॉस्पिटलमध्ये 22 लाखाहून अधिक रुग्ण सोरायसिसवर उपचार घेऊन बरे झाले आणि 85% रुग्णांना सोरायसिसची पुनरावृत्ती पुढील 5 ते 15 वर्षात झाली नाही. सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी. RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. गुडघेदुखी. 22 लाखांहून अधिक रुग्णांना गुडघ्या बदलण्यासाठी सांगण्यात आले होते. असे रुग्ण शस्त्रक्रिया न करता आमच्या RJR हॉस्पिटलमध्ये बरे झाले आणि गुडघेदुखीच्या वेदनेपासून त्यांना पूर्णपणे आराम मिळाला आहे. आता त्यांना पायऱ्या चढताना व उतरताना त्रास होत नाही आणि उठता बसताना देखील त्रास होत नाही. गुडघ्याच्या समस्येने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी. RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. आमच्या RJR हॉस्पिटलमध्ये 22 लाखाहून अधिक रुग्ण सोरायसिसवर उपचार घेऊन बरे झाले आणि 85% रुग्णांना सोरायसिसची पुनरावृत्ती पुढील 5 ते 15 वर्षात झाली नाही. सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी. RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. गुडघेदुखी. 22 लाखांहून अधिक रुग्णांना गुडघ्या बदलण्यासाठी सांगण्यात आले होते. असे रुग्ण शस्त्रक्रिया न करता आमच्या RJR हॉस्पिटलमध्ये बरे झाले
आणि गुडघेदुखीच्या वेदनेपासून त्यांना पूर्णपणे आराम मिळाला आहे. आता त्यांना पायऱ्या चढताना व उतरताना त्रास होत नाही आणि उठता बसताना देखील त्रास होत नाही. गुडघ्याच्या समस्येने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. आमच्या RJR हॉस्पिटलमध्ये रुग्णांना संपूर्ण वनस्पतीने बनवलेले आयुर्वेदिक औषध दिले जाते. यामुळे रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते. आमच्या RJR हॉस्पिटलमध्ये 250 पेक्षा जास्त डॉक्टर उपचार देतात. यांचे शिक्षण BAMS, BSMS, BNYS, MD असे झाले असते. हे डॉक्टर आयुर्वेदा, योगा, नॅचरोपॅथी पद्धतीने प्रत्येक रुग्णांना बरे करतात. मधुमेहाने पीडित व्यक्ती उपचारानंतर. माझं नाव आहे वासुदेव तांडेल. मी कुलाबावरनं आला, कपरेटवरनं. 24 वर्षापर्यंत मला डायबिटीस होता. TVमध्ये ॲड बघितला RJR हॉस्पिटलचा. मला 1 महिन्याचं औषध दिला. आता फार बरा झालेला आहे. परत माझी सगळी रशी निघत होती पायातनं, ती सगळी बंद झालेली आहे. ठीक बरा झालेला आहे. आता इकडे मी औषध घेतलेलं आहे 3 महिन्यांनी. लय फरक म्हणजे लय चांगलाच फरक पडलेला आहे. RJR हॉस्पिटलला माझे धन्यवाद. मधुमेहाने पीडित व्यक्ती उपचारानंतर. मी सांगू का, माझं नाव आहे कमला. मी अमरावतीहून इथे आले आहे. आता माझी शुगर जास्ती झाल्यामुळे मी खूप ठिकाणी तपासून घेतलं होतं, इन्शुरन्स सुरू केलं होतं, पण काही फायदा झाला नाही. ह्याच्या अगोदर तपासलं तेव्हा खाण्या अगोदर माझी शुगर 241 होती असं डॉक्टर म्हणाले आणि खाण्यानंतर 385 आली. इथे आल्यानंतर तपासून घेतल्यानंतर ह्यानी मला 1 महिन्याचं औषध दिलं. ते औषध घेतल्यानंतर मी पुन्हा जेव्हा इथे तपासून घेण्यासाठी आले ते काय पाहते, फास्टिंग 157 होती आणि खाण्यानंतर माझी शुगर 260 पर्यंत कंट्रोल झाली. आता सुद्धा मी यांच्याकडून औषधं घेण्यासाठी आले आहे. यांचा उपचार खूप चांगला आहे. RJRला खूप खूप धन्यवाद. RJR मध्ये लिहून दिलेली औषधं प्रामाणिकपणे तयार केली जातात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त आहेत. दम्याचा त्रास असलेली व्यक्ती उपचारानंतर. नाव काय तुमचं? उदय जनार्दन शुक्ल. कधीपासून तुम्हाला त्रास आहे हा? 10 वर्ष तरी झाले असेल कमीत कमी. डोळे चेक करायला म्हणून गेलो तर मग आता काही चेक केलं तर त्या लोकांनी मला सांगितलं की तुम्हाला म्हणजे ब्रॉन्कायटिस आहे म्हणून. माझं थोडं स्मोकिंगचा प्रॉब्लेम होता, त्यामुळे मला त्याचा त्रास झालेला होता. म्हणून मला माहिती झालं की बाबा हे ब्रॉन्कायटिस आहे किंवा काय, आणि ब्लॉकेज वगैरे ते अर्ध्यामध्ये नंतर मला आलो. आणि त्यांच्या म्हणजे जो काही फरक पडला म्हणजे त्याबद्दल खरोखर मी RJRला धन्यवाद देतो की त्यांच्या याच्यामध्ये 1 महिन्याच्या आतमध्ये मला म्हणजे कमीत कमी मी जिना बिंदासमध्ये चढून येऊ शकलो आणि मला दम लागला नाही किंवा काही नाही झालं. एवढा माझ्यामध्ये फरक पडू शकला आणि म्हणून मी आता परत त्या लोकांना भेटण्यासाठी म्हणून आलो होतो. दम्याचा त्रास असलेली व्यक्ती उपचारानंतर. माझी दाजी सुरेश दोंडेबा तरडे, त्यांना 4 वर्षापासून दम्याचा ह्याचा त्रास होता. चढताना उतरताना दम लागायचा. आम्ही सातारला 2-3 दवाखाने दाखवले पण काय फरक पडला नाही आणि त्यांना 2-3 वेळा पंप दिवसातून घ्यावा लागायचा. आणि आम्ही मुंबईला RJ हॉस्पिटलला गेलो. तिथं त्यांच्याकडून 1 महिन्याची औषधे घेतली. आम्हाला भरपूर फरक पडला. त्याबद्दल आम्ही डॉक्टरांचं RJ हॉस्पिटलचं आभारी आहोत. दम्याचा त्रास असलेली व्यक्ती उपचारानंतर. तुमचं नाव काय आहे? अश्विनी अनिल खराडे. कुठून आला तुम्ही? तासगावमधून आले. काय त्रास आहे? घशामध्ये कप तयार होतात. किती वर्षापासून त्रास आहे? 1 वर्षापासून. घशामध्ये खवखवत होतं, दुखत होतं घशामध्ये. जेवण जात नव्हते, झोप येत नव्हती. घरामध्ये किचनपाशी स्वयंपाक करायला तरी म्हणजे असं थकवा जाणवायचा. तुम्ही दुसरीकडे कुठे ट्रीटमेंट घेतली होती का? हो, सांगलीमध्ये घेतली होती, पण तेवढ्यापुरतं गोळ्या औषध खाल्ले की तेवढेच फरक पडला. पण नंतर हा असा त्रास व्हायला. TVवर ॲड पाहिली आणि आम्ही ठरवले की आपण औषध घ्यायचे आणि आम्ही डॉक्टरकडे येऊन औषध घेतले. मला म्हणजे आता त्या डॉक्टर चांगल्या होत्या, त्यांनी समजून सांगितलं. RJR हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेतल्यावर आता मला बरं वाटते. म्हणजे माझी तब्येत चांगली झाल्या, त्याने काही साईड इफेक्ट झाला नाही आणि मला झोप चांगली येत्या, जेवण भरपूर जाते, आता कप तयार होत नाहीत. त्याबद्दल मी RJR हॉस्पिटलचे धन्यवाद मानते. अर्धांगवायूचा त्रास असलेली व्यक्ती उपचारापूर्वी.
त्रास असलेली व्यक्ती उपचारानंतर. माझं नाव प्रकाश आहे. मागील 2 वर्षापासून मला लकवा मारला होता आणि मला खूप वेदना होत होत्या. मी बऱ्याच जागेवर जाऊन डॉक्टरांना दाखवलं पण काही फायदा नाही. एक दिवस मी टीव्हीवर RJR बद्दल माहिती बघितली आणि मी इथे आलो. फक्त 20 दिवसांच्याच औषधे घेतलीत. आता मला पूर्णपणे बरं वाटायला लागलं. आधी हात माझे असे जात नव्हते, खाली पण येत नव्हते. आता मी पूर्णपणे बरा आहे. वरी पण जातात आणि खाली पण येतात. खूप बरं वाटतंय. काही त्रास नाहीये. आधी उभं राहायला त्रास होत होता. आधाराने उभं राहावं लागत होतं. आता मी स्वतः आंघोळ करू शकतो. मला असं वाटतं इथून 2 महिने जर उपचार घेतलेत तर मी पूर्णपणे बरा होईल. RJR चे खूप खूप आभार. सायनसचा त्रास असलेली व्यक्ती उपचारानंतर. नमस्कार मंडळी, माझं नाव श्रीदेवी आहे. मी मंचर गावातून आले आहे. मला सायनसचा त्रास होता. त्यासाठी 10 वर्षांपूर्वी माझं ऑपरेशन पण झालेलं होतं. पण त्यानंतर पुन्हा मला त्रास सुरू झाला आणि श्वासच घेता येईना. छाती जड व्हायची आणि नाकातून सारखं सारखं पाणी गळायचं. मग जिथे कुठे मी गेले हॉस्पिटलमध्ये मला ऑपरेशन करायला सांगितलं. ऑपरेशनचं नाव ऐकून मला भीती वाटली. त्याच्यानंतर RJR हॉस्पिटलमध्ये आम्ही आलो. तेव्हापासून 1 महिना झाला माझा उपचार चालू आहे. तब्येत सुधारली आणि खूप छान वाटतंय. ऑपरेशनची गरज अजिबात नाही पडली. म्हणाले होते ऑपरेशन करावं लागेल, खूप त्रास होईल, 1 लाख रुपये लागतील. यातलं काहीच नाही झालं. आता मी अगदी ठीक झाले. इकडच्या ट्रीटमेंटमुळे मला खूप बरं वाटलंय. इकडची मेडिसिन खाल्ल्यानंतर मला खूप फायदा झालाय. याआधी श्वास घेताना मला खूप त्रास व्हायचा. आता श्वास घेताना मला कसलाच त्रास होत नाही. मला खरोखर खूप बरं वाटलंय. RJR हॉस्पिटलला मनापासून खूप खूप धन्यवाद. संधिवाताचा त्रास असलेली व्यक्ती उपचारानंतर. माझं नाव मार्गारेट मेरी. मी चिंचोलीहून आले. मला 2 वर्षांपासून लकवा मारला होता. मी या आजाराला खूप घाबरले होते आणि हॉस्पिटलमधल्या लोकांनी पण मला घाबरवलं खूप. सध्या 2 वर्षांपासून मी औषधं घेतेय. एके दिवशी मी RJR हॉस्पिटलची टीव्हीवर जाहिरात बघितली आणि इथे आले. 1 महिना झालाय. इथे माझी औषधं चालू आहेत. आधी मला चालायला खूप त्रास व्हायचा. चालताना मला आधार घ्यायला लागायचा. एकदा जर खाली बसले तर माझ्या नवऱ्याचा आधार लागायचा. पण आता मी ठीक आहे, चालू फिरू शकते. म्हणून RJRला धन्यवाद. संधिवाताचा त्रास असलेली व्यक्ती उपचारानंतर. माझे मिस्टरचं नाव मुराद अली शेख आहे आणि 10 वर्षापासून पायाचा खूप त्रास होता त्यांना, गुडघ्याचा. नी रिप्लेसमेंट किती डॉक्टरकडे गेले आम्ही आणि ते बोलले की ऑपरेशन करायचं. तेव्हा काही हे नाही, त्यांना ऑपरेशन करावंच लागणार. तर आम्ही ते ॲड बघितले माझे मिस्टरनी टीव्हीवर आणि बोलले आपण इकडे एकदा जाऊया. आणि इथे मग आम्ही इथे आलो. इथे आले तर 10 वर्षापासून एवढं ना त्रास होतं. इथे आले तर एकच महिन्यात त्यांना थोडा आराम झाला, म्हणजे 50% त्यांना आराम झाला. आणि आता इथे आले 21 दिवस, फक्त 21 डेज त्यांनी औषध घेतले इकडचं आणि त्यांना खूप त्रास कमी झाला. एकदम कमी म्हणजे कडं घेतले, पायाचे कड यायचे गुडघ्यामध्ये, ते संपले, ते एकदम कमी झाले. त्यांना झोप नाही येत होती बरोबर, ते झोपायला लागले बरोबर. युरिक ॲसिड त्यांचा कंट्रोलमध्ये आला. क्रॅटिनॅनचं पण लेवल कमी झाला आणि ते म्हणजे येऊन त्यांना खूप खूप आणि खुश आहे एकदम. ते म्हणजे थँक्यू फॉर RJR हॉस्पिटल अँड डॉक्टर्स ऑल्सो. RJR हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या हाताची नाडी तपासून रोगाचे मूळ कारण शोधून रुग्णांवर कोणताही दुष्परिणाम न होऊ देता उपचार दिले जातात.
सोरायसिसचे प्रकार: प्लेग सोरायसिस, नेल सोरायसिस, गट्टे सोरायसिस, इन्व्हर्स सोरायसिस, पिस्टुलर सोरायसिस, एरिथ्रोडर्मिक सोरायसिस, स्कार्फ सोरायसिस आणि यासारखे सोरायसिसचे प्रकार वनस्पतीपासून बनवलेले आयुर्वेदिक औषध घेऊन RJR हॉस्पिटलमध्ये बरे केले जातात. सोरायसिसचा त्रास असलेली व्यक्ती उपचारानंतर. ही माझी आई आहे, हिचं नाव नंदा कचरे आहे. तर गेल्या 16 वर्षाचा हा जो त्रास आहे तो आम्ही RJR हॉस्पिटलची ॲड TV ला बघून इथे आलो आणि ते औषध चालू केल्यापासून आता बऱ्यापैकी फरक पडलेला आहे. TV ला ॲड बघून आम्ही हे औषध चालू केलं. डॉक्टरांना आमची सगळी माहिती सांगितली की आम्हाला जे ओल्ड डॉक्टर होते ते स्किनला मलम वगैरे लावायला द्यायचे. ते लावल्यानंतर खाज कमी व्हायची, गोळ्या वगैरे खाऊन खाज कमी व्हायची, पण परत आहे तसंच होत होता त्रास. हिस्ट्री आम्ही ती पूर्ण डॉक्टरांशी कन्सल्ट केली. डॉक्टरांनी मग आम्हाला त्यानुसार आता जे औषध दिले ते गेल्या 16 वर्षाच्या जो त्रास होता, जो होणारा त्रास होता तो आता 1 महिन्यामध्ये भरपूर प्रमाणात कमी आहे, खूप कमी झालेला आहे. त्यामुळे RJR हॉस्पिटलचं आणि डॉक्टर्स टीमचं मनापासून धन्यवाद. सोरायसिसचा त्रास असलेली व्यक्ती उपचारानंतर. माझं नाव प्रशांत प्रवर पंडित, राहतो उरणमध्ये. मला सोरायसिसचा त्रास होते, ते जवळजवळ 7-8 वर्ष झाले असेल मला त्रास झाला त्याचा. पण आता थोडा मी TV वर बघितल्यानंतर मी ॲड बघितली TV वरती आणि मी इकडे आलो. पहिले उरणमध्ये आमच्या इथं दवाखान्यामध्ये घेतलेला, 2-3 वेळा केला, पण तेवढा पुरता फरक पडायचा, परत तसंच व्हायचं ते. त्यानंतर मग TV वरती बघितलं. TV वर बघितल्यानंतर मी इथे आलो. इथे महिनाभर ट्रीटमेंट घेतल्यानंतर महिन्याने फरक पडला मला. पहिल्यापेक्षा चिकार म्हणजे बरं वाटला. म्हणजे एवढ्या याच्यातनं मला जखम आहे ना अशी ओलीवर दिसायची, त्याच्याने खास उठून ते मला सफेद पडायचं त्याच्यावरनं. ते आता ते मला कमी झालं चांगलं सगळं. आता त्यामुळे मी ट्रीटमेंट चांगली झाली माझी इथे. इथे मला बरा वाटला चिकार, आता चांगला वाटायला लागला मला. त्यामुळे डॉक्टरांचे आणि याचे RJR हॉस्पिटलचे मी आभार मानते. सोरायसिसचा त्रास असलेली व्यक्ती उपचारापूर्वी. सोरायसिसचा त्रास असलेली व्यक्ती उपचारानंतर. माझं नाव चंद्र नायडू आहे. मला सोरायसिसचा त्रास होता. हातावर फोडे यायचे, खूप हॉस्पिटलमध्ये दाखवलं, काही फरक नाही. जेवताना पण खूप त्रास व्हायचा, कुठलीच गोष्ट हातात पकडू शकत नव्हतो. माझा हात बघितल्यानंतर कोणीच हात मिळवत नव्हता. मग त्यानंतर मी TV वर जाहिरात पाहिली RJR हॉस्पिटलची. मला वाटलं मी इथे आल्यानंतर मी पूर्णपणे बरा होईन. मग मी मॅडमला भेटलो. मॅडमने मला 2 महिन्याची औषधे दिली. आता मी खूपच बरा आहे. जर तुम्हाला ह्या प्रकारचा आजार असेल तर तुम्ही RJR हॉस्पिटलला या. तुम्ही नक्की बरे होणार. तुम्हाला कोणताच प्रॉब्लेम नाही होणार. RJR हॉस्पिटलला मनापासून धन्यवाद. सोरायसिसचा त्रास असलेली व्यक्ती उपचारानंतर. मी मनीषा शिंदे, मी मीरा रोड इथून आले. माझ्या पायांना खाज यायची, खूप इचिंग व्हायचं, असं भेगा पडून रक्त यायचं आणि अशी बोटं सुजायची. पण मी बरेच डॉक्टर केले,
त्यांनी बरेच औषधं दिली, ट्यूब मलम दिले लावायला. त्यांनी तात्पुरतं मला हे व्हायचं, ते औषध बंद केले की मला पुन्हा खाज वगैरे यायची. पण मी एकदा असंच ॲड बघताना मला फक्त RJR म्हणून इकडचं मी बघितलं, तर मग मी म्हटलं की चला बघूया जाऊन की कसं वाटतंय. पण मी इथे आले आणि मला डॉक्टरांनी औषधं वगैरे छान दिली. 1 महिना झाला, 1 महिन्यामध्ये मला खूप फरक पडला त्याच्यामुळे. आणि माझं ते सुजलेले बोटं पण होते ते पण सूज कमी झाली, खाज कमी झाली, बऱ्यापैकी मला खूप आराम पडला त्याच्याने. त्यामुळे मी RJR हॉस्पिटल आणि ह्या डॉक्टरांचे धन्यवाद. महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, पॉंडिचेरी मध्ये 90 पेक्षा जास्त शाखा. चेंबर पूर्व शाखा क्रमांक 101A, पहिला मजला, श्री सौरभ चेंबर्स, श्री सौरभ डिझायनर स्टुडिओवर, भारत लॉज समोर, चेंबर पूर्व रेल्वे स्थानकाजवळ, NG आचार्य मार्ग, चेंबूर पूर्व, मुंबई, महाराष्ट्र. डोंबिवली पूर्व शाखा दुकान क्रमांक 1, कोणार्क आर्केड, कल्याण रोड, KDMC क्रीडा संकुल व्यतिरिक्त, डोंबिवली पूर्व, मुंबई, महाराष्ट्र. नवी मुंबई शाखा सत्यम टावर, प्लॉट नंबर 18-19, दुकान नंबर 16-17, सेक्टर 20, कोपर खैरणे, नवी मुंबई. पुणे शाखा दुकान क्रमांक 4 आणि 5, कमला कॉर्नर, तळ मजला, जुना बाजार चौक, मंगळवार पेठ, पुणे, महाराष्ट्र. नाशिक शाखा दुकान क्रमांक G8 आणि 9, अशोका रियाल्टी, अथर्व हाइट्स, जेल रोड, दसक, नाशिक, महाराष्ट्र. कोल्हापूर शाखा RS क्रमांक 266, प्लॉट क्रमांक B14, जुने पुणे बँगलोर रोड, पोस्ट मार्केट यार्ड, कोल्हापूर, महाराष्ट्र. सोलापूर शाखा क्रमांक 150, डफरीन चौक, VIP रोड, रेल्वे लाईन, सोलापूर, महाराष्ट्र. नागपूर शाखा प्लॉट क्रमांक 193, सूर्यानगर, कळमना मार्केट रोड, SBI बँक जवळ, नागपूर, महाराष्ट्र.